ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिम्स हॉलिडेज प्रस्तुत नशीब नवाचे या खेळामध्ये. वहिनी, आता 2 संधी तुमच्या झालेल्या आहेत. तुम्ही पोचलायत 15व्या घरात, तुम्ही आहात 8व्या घरात. 81चा पल्ला तुम्हाला दोघींनाही गाठायचा आहे. तर वळूया तिसऱ्या संधीकडे. 6 5 2 3 अधिक 1 4 घरं पुढे या. 1 2 3 आणि 4. 19व्या घरापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहात. आता इथे राहण्यासाठी तुम्हाला कुठला प्रश्न येतोय आपण तो पाहूया. राजस्थानमधील देशनोक या शहरातील कर्णी माता मंदिरात कोणता प्राणी पवित्र मानून त्याचं रक्षण केलं जातं? पर्याय 1 कुत्रा, पर्याय 2 मांजर, पर्याय 3 उंदीर आणि पर्याय 4 माकड. काही कल्पना आहे? काही कल्पना नाही. मग आता काय करायचं? राजस्थानात जाऊन येऊया, 9 संधी खेळूया आणि मग जाऊया. कुठला तरी एक पर्याय तुम्हाला निवडावा लागेलच, त्याशिवाय आम्ही सोडणार नाही तुम्हाला. गोंधळ उडालाय. गोंधळ उडालाय. पण आता हा गोंधळ निस्तरणार कसा आपण? काहीतरी एक उत्तर द्यावंच लागेल. मारायचं मग दगड. पर्याय 3 उंदीर. बघा आता तुम्ही दिलंय उत्तर. काय करायचं? गोठवायचं. गोठवायचं. गोठवून टाका उत्तर आणि सांगा बरोबर आहे का? अरे बरोबर. या कर्णीमाता मंदिरामध्ये असं आहे की कर्णीमातेचा मुलगा जेव्हा मारला गेला तेव्हा तिने यमाकडे प्रार्थना केली की तिचा मुलगा तिला परत मिळावा. आणि यमाने सांगितलं की एका अटीवर तुला तो मुलगा परत मिळेल. तुला तो उंदराच्या रूपाने भेटेल. आणि तेव्हापासून जितके उंदीर त्या कर्णीमाता मंदिरात आहेत त्यांचं रक्षण केलं जातं. आणि जवळजवळ हजारोंपेक्षा जास्त असे उंदीर तिकडे असतात. तर आता वहिनी वळूया तुमच्या तिसऱ्या संधीकडे. पाहूया या तिसऱ्या संधीमध्ये तुम्ही कुठपर्यंत मजल मारताय. 5 1 6 आणि 1 7 झालेत. त्यामुळे 7 घरं तुम्हाला पुढे यायचंय. 1 2 6 7. हो 7. फास्ट गेली थोडी. फास्ट गेलं तुम्ही. तुम्हाला वाटतं शिडी. इथे आता तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. इथे एक टास्क असणार आहे. काय काय बघताय? खेळ काय आहे सांगतो ना तुम्हाला, समजावून सांगतो ना. पण त्याआधी वहिनींना विचारूया की तुमच्या टीमपैकी 3घही जण आता या खेळामध्ये लागणार आहे आणि तुम्हाला चष्मा तुमचा काढावा लागेल. हां, तर हे तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधणार आहे. खेळ काय आहे ते तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. इथे 4 जी होल्स दिसत आहेत, विंडोज दिसत आहेत. यामध्ये तुमच्या परिवारातले 3घही जण असतील आणि यांच्या परिवारातला 1 जण असेल. तुम्हाला तुमच्या परिवारातले माणसं ओळखायचे स्पर्श करून. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. जयश्री. जयश्री. पंकज. इथे इथे कुठे कुठे चाललं मागे भिंतीच्या? हे त्या टीम मधले असणार. टीम मधले आमच्या फॅमिली मेंबर्स नाही इथे. आणखी आहेत का पुढे? अरे हां, सुनील. मिस्टर माझे. तर अशा रीतीने टास्क तुम्ही व्यवस्थित कंप्लीट केलेत. कसं ओळखलं तो तुम्ही असं सगळं बरोबर? स्पर्श ज्ञान. पण स्पर्श ज्ञानमध्ये काय काय पाहिलं तुम्ही? ह्यांना कसं काय ओळखलं तुमच्या भावाला का? त्याचं थोडं नाक सरळ आहे ना, नाकाला हात लावला मग कळाले की हा माझा भाऊ आहे पंकज. आणि तिचं नाव काय तुम्ही घेतलं? जयश्री. जयश्री. त्या जयश्रीला इतकं तुम्ही माईक कुठे शोधलात, तिचा कानातलं बघितलं, सगळं जवळजवळ. हेअरस्टाईल तिची बरोबर आहे की नाही सगळंच पाहिलं तुम्ही? हेअरस्टाईलवरनं. तिच्या हेअरस्टाईलवरूनच पाहिलं. म्हणूनच आम्ही आयडिया केली होती. म्हणजे की यांच्या हेअरस्टाईलला तुम्ही हात लावलात की लगेच कळेल. आणि ते तिसरे आहेत त्यांना तुम्ही कसं ओळखलं? त्यांना तर ओळखूच शकते ना मी, ते माझे मिस्टर आहेत. कसं काय ओळखलं? पण तरी हात लावल्यावर लगेच कळलं. त्यांनी एवढ्या जोरात मान हलवली. हो हो मीच आहे तो.
पण अभिनंदन, ही टास्क तुम्ही जिंकल्यामुळे तुमचं हे स्थान आता भक्कम झालेलं आहे. तिसऱ्या संधीच्या अखेरीस आता वळणार आहोत आपण चौथ्या संधीकडे. 3 1 3 4 आणि 3 7. या 7 घरं पुढे. 2 6 आणि 7. मला तुम्ही जरा सांगा की तुमचं शिक्षण कुठे झालंय? माझं शिक्षण भंडारालाच झालेलं आहे. आणि MA मध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. MA मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन समाजशास्त्र सब्जेक्ट मध्ये. आणि हे किती शिकलेत तुमचे? ते BSc BEd झालेले आहेत. BSc BEd आहेत ते? मग ते शाळेत शिकवतात? शाळेत शिकवतात. कुठल्या शाळेत? शाळेला काय म्हणालात तुम्ही? मी डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरीला सहाय्यक शिक्षकाचं काम करतोय. त्या ठिकाणी वर्ग 8, 9, 10ला गणित आणि विज्ञान शिकवतोय. तुम्हाला मुंबई कसं वाटतं? मुंबई पण छान आहे. मुंबई पण छान आहे नाही म्हणजे छानच आहे मुंबई. हा, मला अजूनही मुंबईला राहायला आवडेलच. आणि गडचिरोली? गडचिरोलीला आता जरा सेटल झाले मी. आता जरा मला आता हे मला सांगा, आता जरा सेटल झाले मी असं करून मागे का बघितलं त्यांच्याकडे? मी त्यांच्यामुळे सेटल झालंय. हा, त्यांच्यामुळे म्हणजे जरा धीर मिळाला मला. कारण की तिथल्या लोकांची मेंटॅलिटी, कारण की मी एकदम मुंबईवरून तिथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकदम मागासलेला, तिथल्या आजूबाजूंच्या लोकांचं वागणं, माझ्या बोलण्यात म्हणजे भरपूर फरक होता. त्याच्यामुळे मला सेटल व्हायला खूप खूप उशीर झाला तिथे. पण माझा नवरा खंबीर होता माझ्या पाठीमागे. कसं असतं आमच्या खेड्यावरती, म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये थोडं नाही जर म्हणलं तरी पुराणे लोक वगैरे असतात त्यांच्याशी मिळतं जुळतं घेणं म्हणजे थोडं दंबरच होतं, तारेवरची कसरतच असतोय. थोडं शिकले सवरले जर असेल तर त्यांच्याशी बोलणे किंवा त्यांच्याशी मिळवून घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु अजूनही आमच्या आईवडिलाच्या वयाचे वगैरे आहेत, तर त्यांच्याशी मिळतं जुळतं घेणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. त्यांच्याविषयी आम्हाला आपुलकी आहे, खूप आपुलकी आहे. परंतु त्यांना नवीन रूढीशी नाही का पटवून घ्यायला त्यांनाही वेळ लागतो ना, आपल्याला पण वेळ लागतो. कारण ते जुने लोक आहेत, ते आपला विचार सोडत नाही आणि आपल्याला दोन्ही मिक्सिंग करावं लागतं. नवीन आणि जुनं दोघांना सोबत निघावं लागतं या पद्धतीनं. आणि ती पण जिद्दीने ती परत आता MAW करतो म्हणताय, मग सोशल ॲक्टिव्हिटी तिच्या मनामध्ये खूप आवड आहे. मला पण बरं वाटतं. एकदम जवळून गरिबी बघितली आहे. कुठून? म्हणजे गडचिरोलीमध्ये जाऊन मी एकदम, जसं आता मी मेट्रो सिटीमध्ये, आणि तिथे एकदम जवळचं जे दृश्य बघितलं म्हणजे ते एकदम. आणि आता मी तिथे पोलीस डिपार्टमेंटला पोलीस महिला निवारण समितीची सदस्य आहे, तक्रार निवारण समितीची. डोळ्यात पाणी आलं तुमच्या? काय झालं? आनंदी आहात ना? तुमचा नवरा एवढा छान तुम्हाला खंबीरपणे सपोर्ट करतोय. हा, कारण की जेव्हा त्यांनी मला एक्सप्लेन केलेलं की मी, कारण की कधी म्हणजे जो धाणामधून जो कोंडा निघतो किंवा कुक्कुस म्हणतो, मी कधी बघितलेला नव्हता. आईवडिलांकडे म्हणजे कसं श्रीमंतीमध्येच वाढलेली पूर्ण. मी यांच्याकडे जेव्हा गेली तेव्हा जाडा तांदूळ खायची. लग्न होऊन गेली तेव्हा म्हणजे मी कधी बघितलेलंच नव्हतं. पूर्ण छोट्या तांदळाचा भात वगैरे खाणं. आणि हे जेव्हा मला सांगायचे की तुम्ही तर भात खायचे तांदळाचा, पण आम्ही जे तांदळातून तांदूळ दळायचं, धान दळायचे, त्याच्यातून जो कुक्कुस, आणि मी कधी ऐकलेलं पण नव्हतं आणि कोंडा म्हणून मला एवढं काही माहीतच नव्हतं. ते जेव्हा सांगायचे मला की त्या कुक्कुस आणि कोंड्याच्या आम्ही बनवून भाकरी खायचो, अक्षरशः मला अजूनही ते जेव्हा सांगतात मला खूप वाईट वाटतं की मी अजूनपर्यंत लहानपणापासून मी हे कधी बघितलेलंच नव्हतं. म्हणजे त्यांचं आयुष्य एकदम गरिबीतून, खूप गरिबीतून ते वर आलेले स्वतःच्या हिमतीने. पण आता इतके छान ते शिक्षक आहेत, तुमच्या दोघांचाही संसार खूप छान चाललाय, ते तुम्हाला सपोर्ट करतायत. त्यांनी मला खूप सपोर्ट. तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून खरंच खूप मनापासून शुभेच्छा. आणि तुम्हाला हे सोनं मिळू देत असं आम्हालाही खरं खूप मनापासून वाटतंय. तर आता हे स्थान टिकवण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पाहूया प्रश्न कुठला आहे ते. पहा, राजीव भाटिया हे कोणत्या अभिनेत्याचं खरं नाव आहे? पर्याय पहिला संजीव कुमार, पर्याय दुसरा अक्षय कुमार, पर्याय तिसरा राजकुमार आणि पर्याय चौथा कुणाल कपूर. मला वाटतं अक्षय कुमार.
काय करूया? गोठवूया? गोठवूया. गोठवून टाका आणि सांगा उत्तर बरोबर आहे का? अगदी बरोबर. अरे वा, क्या बात आहे. आनंद होतोय मला. आनंद होतोय ना तुम्हाला? मग असा आनंदच आम्ही तुम्हाला देणार, काय तुम्ही काबडू नका. ओके, तर पाहूया आता तुम्ही ह्या सत्राची शिडी तुम्हाला मिळते का. ठीक आहे. 3 6 3 2 अधिक 1 3. 3 घरं पुढे या. 1 2 आणि 3. अरे वा, इथे सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला. क्या बात है. तर आता हे सरप्राईज गिफ्ट मिळवण्यासाठी हे स्थान टिकवण्यासाठी तुम्हाला कुठला प्रश्न विचारला जातोय आपण पाहूया. 2012 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचा प्रमुख कोणता खेळाडू होता? पर्याय 1 लिएंडर पेस, पर्याय 2 अभिनव बिंद्रा, पर्याय 3 विजेंद्र कुमार आणि पर्याय 4 सुशील कुमार. सुशील कुमार. कन्फ्यूज आहे थोडीशी, मी विचार करते. कोणाकोणाबद्दल कन्फ्यूज आहात तुम्ही? लिएंडर पेस आणि सुशील कुमार. लिएंडर पेस आणि सुशील कुमार. तिकडे मागे कुठे बघताय? त्यांचं काय म्हणणं आहे का? नाही. अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा. हा, बिंद्रा. हा. गोठवून टाकायचं? हो. गोठवून टाका आणि सांगा उत्तर बरोबर आहे का? सुशील कुमार हे उत्तर आहे. आधी बरोबर सांगितलं होतं तुम्ही. वाटत होतं मला, पुन्हा कन्फ्यूज झाले मी. सुशील कुमार आपला कुस्तीसाठी गेलेला. तर तुमचं हे उत्तर चुकलं असल्यामुळे पुन्हा तुम्हाला 3 घरं खाली यावं लागेल वहिनी. आता ही कितवी चूक होती? दुसरी चूक होती. त्यामुळे तुम्हाला जावं लागणार आहे तुमच्या टीमकडे. आणि तुमच्या टीम मधून कोण येणार आहे? जयश्री. स्वागत आहे तुमचं. तुम्ही गुजराती आहात? नाही. असं गुजराती पेहराव करून आलाय तुम्ही म्हणून? नाही, जस्ट गणपती पण होते आणि मग म्हटलं थोडंसं सजून धजून जावं. अच्छा. आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका आणि तुम्ही कुठे जाऊ नका. लगेच परत या पाहायला हिम्स हॉलिडेज प्रस्तुत नशीब नवाजे पॉवर्ड बाय विको टर्मेरिक नाविन शेविंग क्रीम बेस. She